बस सुरू केलं. हे असं एवढं माझी पण पूजा कर असं म्हटला तू, त्याच्यामुळे त्याची सुद्धा पूजा. काय करते तू? सांबारची तयारी. सांबार घरी देऊन दिला का? हा रुमाल असे तिरपे बसला. हॅलो एव्हरीवन आणि वेलकम बॅक टू प्रिव्रोम ब्लॉग्स. आणि आता आम्ही आलेलो आहोत आमच्या घरी जळगावला, माझ्या माहेरी. आणि आज भाऊबीजेचा दिवस आहे. सगळ्यांना भाऊबीजेच्या खूप 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 शुभेच्छा. आणि माझा मामा सुद्धा येऊन गेलेला होता. आणि मी तुम्हाला स्टार्टिंगला ते हे नंतर टाकेल मी. खरं तर सकाळी थोडा उठायला उशीर झाला, रात्री आम्ही लेट आलो त्याच्यामुळे. आणि त्यातल्या त्यात थोडं रात्री माझी रिक्षावाला बरोबर पण झिकझिक झाली, म्हणून मी रात्री काही लवकर, माझं माइंड डिस्टर्ब झालं. पण मग मी रात्री काही लवकर झोपू शकले नाही. त्याच्यामुळे आता सकाळी उठायला पण उशीर झाला. आणि लगेच सगळं आवराआवर करायला, आंघोळ वगैरे करून ते सगळं मामा वगैरे सकाळी सकाळी आले, त्याच्यामुळे सगळं उशीर होऊन गेला. तर हा इंट्रोडक्शन ब्लॉग मी जो व्हिडिओ आहे तो मी नंतर शूट केलेला आहे. तर असं सगळं झालेलं आहे. मामा येऊन गेलेला आहे, माझ्या मामाचा मुलगा अथर्व येऊन गेलेला आहे. आणि चहा पाणी सुद्धा उरकलेलं आहे. वर्क फ्रॉम होम आहे. वर्क फ्रॉम होमचं मी लावून ठेवलंय, पण ऍक्च्युली काय की आज मोस्ट ऑफ दी एम्प्लॉईज तर सुट्टीवरच आहे, त्याच्यामुळे थोडंसं करते आहे. जसं मला अपडेट्स येत आहेत तसं तसं माझं वर्क चालू आहे. हे मी इथे लॅपटॉप लावलंय आणि माझं वर्क फ्रॉम होम इथे चालू आहे. ठीक आहे. तर आता जावई बापूंची खातरदारी करायची चालू आहे. थोडं आता ते आंघोळीला गेले, आंघोळ वगैरे करून आले, चहा वगैरे करून आले की त्यांची जेवणा वगैरेची तयारी होईल आमची. ठीक आहे. संध्याकाळी मूवीचा प्लॅन आहे. आज दिवसभरात काय काय होतंय ते दाखवेल. बस कुठं जाऊ का? आमचे चेहरे झाले नसतील. सगळं आलंय. आज काय टोपी मागली नाही व झाला. काढू काय मयूरला सांग, ते बरोबर काढते. हा ते आणते म्हणून ऑफिसवाले वर्क फ्रॉम होम देत नाहीत. आता भाऊला बसायचं ना, जय जय करायचं ना. आता तू पण ये. गणेश रात्री येतो, गणेश रात्री येतो. चला बेटा तुम्ही. काय 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 करतो तू? जुजू करतो. हे आमची मदर इंडिया इकडे गुळाचा चहा बनवते बघा. सगळ्यांसाठी चहा बनवणं. सकाळी एक चहा होऊन गेलेला आहे. आता हा त्यांच्या जावई बापूंसाठी चाललाय. गुळाचा चहा पितो आम्ही. गुळाचा. हा, आम्हाला गुळाचाच चालतो. हे असं एवढं माझी पण पूजा कर असं म्हटला तो, त्याच्यामुळे त्याची सुद्धा पूजा केली. आणि सकाळपासून रात्रीपासून जेव्हापासून आला तेव्हापासून त्याचं ते झोका खेळणं चालू आहे. झोक्याला काही सोडायला तयार नाही. ए हंबा आला बघ, हंबा हंबा. ए हंबा आला, गेला.
तर आता वाजलेले आहेत दुपारचे 2:15. जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि काम तर मोस्टली काही नव्हतं आज, कारण की आज मोस्ट ऑफ दी लोक सगळे सुट्टीवरती होते. आणि जेवण मस्त केलेलं होतं, पुरणपोळी, रसई आणि खीर आणि काय होतं बरं, कोशिंबीर तर नाही खाल्ली ना, रात्री खाल्लेली होती ती, अजून शिल्लकच होती, भरपूर करून ठेवलेली होती मम्मीने, कारण ती मला खूप आवडते, ती भरपूर प्रमाणात करून ठेवली. आणि संध्याकाळी बेत इडली सांबारचा. हे मम्मी लोक आहे ना असे कामं करत राहतात. आपण जेव्हा येतो ना तेव्हा असे मम्मी लोक बिझी असतात, सकाळी जेवण करण्यामध्ये, दुपारी पुरा ते स्वयंपाक करण्यामध्ये, असं सगळं बिझी असतात. तर हे आपले जावई बापू जे आहेत ना इकडे बसलेले, त्यांची सगळी खातिरदारी करण्यामध्ये. मुलगी काय, मुलगी आओ जाओ घरात ना, असं सगळं चाललेलं आहे. थोडंफार बघते आता काय मेल्स वगैरे आलेले आहेत, काय आलेले आहेत ते बघते. आणि संध्याकाळी परत आम्हाला मूवीला जायचं, संध्याकाळी म्हणजे रात्रीचाच शो आहे, तर आम्हाला तिकडे जायचं आहे. तर आवडते आता संध्याकाळचे. आणखीन एक मामा येतील, तर ते भाऊबीजेच्या निमित्ताने येतील, ते पण त्यांचा एक प्रोग्राम होईल आमचा, आणि त्यानंतर मग आम्ही जाऊ. ठीक आहे. काय करते तू? सांबारची तयारी. सांबार, इडली सांबार. तर काय रेसिपी आहे, संध्याकाळी काय काय कॉन्टेंट आहे सांबारचे सांग. वांगे, बटाटे, टमाटे कापले, आता थोडेसे वाटाणे टाकले, तुरीची डाळ थोडीशी. ओके. आता ते शिजवते. बर. ते शिजल्यावर त्याला स्मॅश करून मग त्याला फोडणी द्यायचे. बर. सगळं आता सांबार आता करून ठेवणार आहे का संध्याकाळी फोडणी वगैरे घालणार आहे? आता संध्याकाळी फोडणी घालणार, शिजवून ठेवणार. ठीक आहे. मग आता झोप वगैरे काढायची का नाही? झोपायला आता बाळाला झोपू दिलं तर झोपू. तर कसं वाटतंय? सारखा झोका दे म्हणतोय. पहिला दिवस आमचा कसा वाटतोय? पहिल्याच दिवशी चैतन्याच आहे ना, मला पूर्ण कामाला लावलं. हे बघा हा सकाळपासून आहे ना, सकाळपासून हा इकडे झोकाच खेळतो. इकडे सकाळपासून जुजूच पाहिजे त्याला. झाला पाळणा म्हटला त्याला कधीच. झालं का बेटा? रोजाने माणूस लावायचा आहे का आपण? हा, वाजले आहेत संध्याकाळचे 5:30 आणि इथे मातोश्री आपल्या सांबाराची तयारी करतायत. उकळून वगैरे झालेलं आहे, आता त्याला स्मॅश करते. आज चांगलाच काहीतरी इडली सांबार खायला भेटणार आहे वाटतं. अजून चहा पण उकळतोय छानपैकी, मस्त गरमागरम पाटील्स चहा. आणि अशा प्रकारे आपली संध्याकाळ झालेली आहे. आणि आपली लाईट नेहमीप्रमाणे ये जा. आम्ही जेव्हा येतो तेव्हा लाईट गेलेलीच असते. त्याचा किस्सा आहे, हे सांगतील मयूरचे, ओमचे पप्पा सांगतील. लाईट जाण्याचा काय किस्सा आहे आपला? अजिबात नको म्हणतो. काय बेटा नुसते ऍक्टिंग करून गेला, पैसे विषय देत मी ना तुला. ऍक्टिंग करायची काय बेटा? घरी देऊन दिला का हा रुमाल? असे तिरपे बसा दादा, इकडे दक्षिणेकडे नका तोंड करा. जय श्री माताजी. थोडं शेव जाळून खाल्लं असते मग.
आता हे काय खावं माहिती का? गोड पण खाला अजून उठवत ते ताटावरून पूजा करून उठवत ते म्हटलं शेव लाडू काय काय नाही ते घरासारखे आपल्या तू हे करते का? तर आम्ही आता आलेलो होतो थांबा मूवी बघायला आणि थोडासा कॉमेडी हॉरर कॉमेडी मूवी आहे. तर आता आम्ही PVR मॉलला आलेलो होतो. 15-20 मिनिट्स जाते 5 ते संध्याकाळचे 7:30 15 ते 20 मिनिटं बाकी होते म्हणून आम्ही इथे आता बसलो फोटो काढतो आणि मग हॉलमध्ये जातो. ठीक आहे. आणि पॉपकॉर्न वगैरे घेण्याचा विचार होता पण बघू सेकंड हाफ जेव्हा होईल इंटरव्हलच्या नंतर आम्ही त्याचा विचार करूया. आणि दिस इज माय फेवरेट. मला हा मूवी बघायला जायचं होतं पण त्याचा एकच शो होता 12 वाजून दाखवला 10 मिनिटाचा दुपारी वर्क फ्रॉम होम होतं त्याच्यामुळे मला जमलं नाही पण हा मूवी आलेलो आहे आता सुरू व्हायला एक थोडेच मिनिट बाकी आहे. 5 6 आम्हाला पाहिजे वगैरे पसरून बस आहे प्रीमियमची. आणि कसं वाटतंय मग प्रीमियम असो एसी चांगला अथवा एसी चांगला आहे. धुरंधरचा ट्रेलरला बरं असं मूवी बघायला आलं तर थोडंच वेळ चालू होणार झाल्यानंतरच मी तुम्हाला ठीक आहे. तर वाजले रात्रीचे 11 आणि जस्ट नाव आम्ही घरी आलोय कारण मूवी बराच वेळचा होता. मूवी वॉज ओके फाईन. आणि आम्ही आल्याबरोबर आहे ना ओम झोपून गेलेला होता. काय केलं ओमने घरी? ओमने स्टडी केली आणि ABCD लिहिले 1 2 3 4 म्हटलं 40 पर्यंत म्हटलं 40 पर्यंत आणि ABCD 1 2 3 4 पोएम म्हटल्या आणि कागद खिशात ठेवला लिहिलेला कागद खिशात ठेवला मम्मीला दाखवण्यासाठी. ओम आम्ही गेलो होतो ना तेव्हा. अच्छा बघा एवढं सगळं केलं त्याने. आणि ओम आहे ना आम्ही गेलो होतो तेव्हा झोपलेलाच होता आणि त्याने आम्ही गेल्यानंतर हे सगळे ऍक्टिव्हिटीज केल्या आणि मग परत झोपला. तो इथे झोकाच खेळत होता दिवसभर त्याच्यामुळे झोक्यामध्ये त्याला मे बी झोप लागत असेल आता. ठीक आहे. तर आम्ही आता पटकन जेवायला जातो. इडली सांबर केलेला आहे. हॅलो. आणि आता डे 2 आहे. तर होप तुम्हाला सर्वांना कालचा व्लॉग आवडला असेल. मी आता लगेच दुसऱ्या डेच्या व्लॉगला सुरुवात करते. तर म्हणून हा व्लॉग इथे एंड करते. पुन्हा भेटूया दुसऱ्या व्लॉगमध्ये डे 2 इन माहेर. ओके.